नमस्कार आणि योगकार. आमच्या या पत्रकार परिषदेत आमच्यामध्ये आसात गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट श्रीनिवास खलप, आमच्या बरोबर आसात उत्तर गोंयचे अध्यक्ष बाब बिरोन. आज या देशाचे जे आम्ही ताका कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रत्येक नागरिकाक जो अधिकार आसा, जो हक आमकां जो दिला आमच्या संविधानात, ताचे आज 75वी एनिवर्सरी 26 नोव्हेंबर 1949 या दिसा या देशाचे संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अडॉप्ट झाले. त्याच बरोबर आज आम्ही वी वुड लाईक टू पे हंबल ट्रिब्यूट्स टू ऑल द मार्टर्स, victims of 2008 horror terror attack in Mumbai on 26/11. आमचे लीडर श्री राहुल गांधी हे सदांच आमचे संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे अधिकार नागरिकांक या देशाच्या लोकांक जे दिल्या आणि जे मेळना, ताका लागून तांणी भारत जोडो यात्रा फ्रॉम कन्याकुमारी टू काश्मीर जवळपास 4000 किलोमीटर पदयात्रा काढली. ज्यातून तांणी वेगळ्या वेगळ्या लोकांक, डिफरंट जातीचे आसतले, डिफरंट धर्माचे आसतले, डिफरंट भाषा उलोवपी लोक, डिफरंट कल्चराचे लोक, शेतकरी, युवा, कामगार असे वेगळ्या वेगळ्या लोकांक तांणी आपल्या यात्रेन ते मेळ्ळे. तांणी लोकांक जोडपाचो एक प्रयत्न केलो. गेल्ली 10 वर्सां आमी पळयता की हे बीजेपीच्या राज्यात कशा पद्धतीन लोकांचो आवाज हे सरकार दामता. जे अधिकार आमकां संविधाना भितर आसा ते अधिकार आमकां मेळना. सो 75वी एनिवर्सरी मनोवपाक काँग्रेस पक्ष फाल्यांच्यान फुडले 2 महिने 60 दीस आमी संविधान रक्षक अभियान कॅम्पेन आमी फाल्यांच्यान लॉन्च करता. फाल्यां 4 वरांचेर गोवा चेंबर ऑफ कॉमर्स हांगा पुराय आमचे स्टेट लेवल तशेंच ब्लॉक लेवल असे आमचे सगळे पदाधिकारी, आमचे सगळे वर्कर्स हांकां आमी फाल्यां एक प्रोग्राम दवरला, जातून कॉन्स्टिट्यूशन मनशाचो अधिकार, रायट्स आणि कशें हे बीजेपी सरकार, मोदी सरकारान ताचो दुरुपयोग केला हे आमी फुडल्या 60 दिसान आमी विविध कार्यक्रम प्रत्येक मतदारसंघात आमी चालू करतले. येणाऱ्या फुडल्या 2 महिन्यांत राईट फ्रॉम मांद्रे टू काणकोण पुराय गोंयभर वी विल हॅव प्रोग्राम्स ऑफ कशा पद्धतीन हे बीजेपीचे सरकार राज्यात तसे केंद्रात कशे लोकांचेर अत्याचार करतात, कशे लोकांचे रायट्स आमकां मेळनात, जो 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी आमी म्हणटा मिडिया, कशे मिडियाचो आवाज दामपाचो हे सरकार प्रयत्न करता, तेही आमी लोकां मुखार हाडटले. आणि हो कार्यक्रमान आज गोंयचे जे विशय आसा, आज गोंयची आयडेंटिटी म्हणल्यार आमचे गोंयची संस्कृती, आमचे गोंयचे पर्यावरण हे आज खंय तरी हे सरकार आज नष्ट करता. फाटले 1 वर्स आमी पळयले की कशा पद्धतीन हे सरकार गोंयचे जागे, भाटां, बेसां हे विकपाक मुखार सरला.
हाजेर एक व्हडली कॅम्पेन जाली. सगळे पक्ष एका डायरेक्शनान वताले. गोंयचे सगळे एक्टिविस्ट, NGOज हे वेगळ्या वेगळ्या जाग्यांचेर आंदोलनां जाताली. कशा पद्दतीन हे सरकार इल्लिगल पद्दतीन आमची भाटां बेसां कन्वर्ट करता हेंय आमच्या गोंयच्या मुखार आमी हाडिल्लें. BJP इज नोन फॉर डायव्हर्जन. BJP इज नोन फॉर लोकांचे माइंड कशें डायवर्ट करप. आमी पळयलें की तांणी जेन्ना हो बोवाळ चालू आशिल्लो तेन्ना तांणी सेंट फ्रांसीस झेवियराचो मुद्दो काडलो आनी थंय लोकांक डिवायड करपाचो प्रयत्न ह्या सरकारान केलो. सो फुडले 7 दीस जे 40 मतदारसंघान आमचे अभियान जे चालू जातले तातूंत 5 आमचे मेन स्तंभ और 5 मेन कॅम्पेन आमी घेवन लोकां मुखार वतले. सो तातूंतलो पयलो म्हणटा तो कॉन्स्टिट्यूशन एंड फायट फॉर इक्वॅलिटी. आज आमी पळयलां की गरीब जो आसा तो गरीब जायत वता आनी थोडेच जे क्रोनी मित्र ह्या सरकाराचे आसा तेच डे बाय डे श्रीमंत जाता. द डिवायड बिटवीन श्रीमंत आनी गरीब हे मॅनिफोल्ड एव्हरी इयर वाडटा. गोंयांत तशें ह्या देशान आमी पळयलां की श्रीमंत आनी गरीब हांचे भितरलो गॅप हो दिसान दीस वाडत आसा. ज्यो ऑपॉर्च्युनिटी गरीब लोकांक आसा किंवा मार्जिनायलायज सेक्शनाक आसतली ती दिसान दीस कमी जाता. पब्लीक एम्प्लॉयमेंट, युथाक एम्प्लॉयमेंट, जॉब्स आर एट ऑल टाइम लो. गोंयांत तरी दुर्दैव की आमी गोंय ह्या मुख्यमंत्र्यान ह्या सरकारान गोंयाक व्हरून नंबर 1 पोझिशनाचेर दवरिल्ले आसा इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. आज गोंयचो युवा जो शिकून ग्रॅज्युएट जाता तो आज कंप्लिटली ब्लँक आसा. ताका कळना की बाबा आपूण शिकून जातकीच आपूण खंय नोकरेक वचपाचें किंवा खंयची आज ऑपॉर्च्युनिटी युवकांक दिसना. वेलफेअर स्किम्स ज्यो सरकाराच्यो आसा त्यो गरिबांक किंवा मार्जिनलायज सेक्शनाक दिसान दीस कमी जायत आसा. ज्यो ओल्ड वेलफेअर स्किम्स आशिल्ल्यो त्यो लोकांक टायमार पयशे मेळना. 6 म्हयने तातूंत डिले आसता. पूण सरकार इव्हेंट करपाक सरकारा कडेन पयशे आसा. मंत्र्यांक इंटरनॅशनल टुरार भोंवपाक ह्या सरकारा कडेन पयशे आसा. दुसरो मुद्दो म्हणजे हे 5 जे स्तंभ 5 मुद्दे घेऊन जे आमी प्रत्येक गोंयभर वतले तातूंत दुसरो आसा तो प्रोटेक्शन ऑफ रिझर्वेशन्स. जे संविधानाच्या अंडर आमकां ज्यो गॅरंटी केल्ल्यो आसा ते घेऊन आमी लोकां म्हऱ्या वतले. हे सरकार कास्ट सेन्सस करपाक फाटल्यान सरता. आमचे लिडर श्री राहुल गांधीन टायम एंड अगेन सांगला की कास्ट सेन्सस जावपाक जाय. ज्या ज्या राज्यांनी काँग्रेसीचे सरकार आसा ते ऑलरेडी कास्ट सेन्सस आमी चालू केल्लो आसा. सो इम्प्लिमेंटेशन ऑफ कास्ट सेन्सस जेन्ना जातलो तेन्ना एक्युरेट डेटा आमकां मेळटलो की बाबा कोणाचो शेअर इन टर्म्स ऑफ सोशल आनी इकॉनॉमिक पद्दतीन कसो मेळपाक जाय हें क्लियर जातलें. दुसरे रिझर्वेशनाचो जो बॅरियर आसा दॅट ऑल्सो हॅज टू बी रिवाइज्ड. कीपिंग इन माइंड की प्रेझेंट सोशल आणि इकॉनॉमिक सिच्युएशन ऑफ द कंट्री हे दवरून ते रिवाइज जावपाक जाय. तिसरो पॉइंट जो आसा दॅट इज एबॉलिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन. भेदभाव से छुटकारा संविधान का नारा. बीजेपी आणि RSS हांची आयडियोलॉजी आमी पळयले की लोकां भितर फूट घालप, डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स, रिलिजना भितर कास्ट क्रीड ह्या लोकां भितर फूट घालप. खंयचो एक करप्शनाचो मुद्दो आयलो की खंयच्या तरी रिलिजनाक मुखार घालप, लोकां भितर डिवायड करप. दिस इज द आयडियोलॉजी ऑफ BJP एंड RSS. जे मायनॉरिटीज आसा तांच्या अगेन्स्ट ह्या BJP सरकारान देशभर वी हॅव सीन दॅट इज अ डिस्क्रिमिनेशन. जे SC, ST, OBC जे आसा
वी हॅव सीन की हाजेर कास्ट डिस्क्रिमिनेशन या बीजेपीच्या रेजिमान वाढला. ताच्या उपरांत चौथो पॉइंट इज कॅपिटलिस्ट गव्हर्नमेंट अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पुअर. आम्ही पळयता की ह्या देशान ह्या प्रधानमंत्र्याचे जे मित्र आसा, जे क्रोनी मित्र आसा, तांकांच हे सरकार मुखार काडटा, तांकांच सगळे कॉन्ट्रॅक्ट्स मेळटा. आम्ही फाटल्या दिसांनी पळयले की US लॉन सुद्धा सांगले की कशा पद्धतीन ह्या प्रधानमंत्र्याचो मित्र जाका 16,000 कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट मेळपाक ताणें 2,000 कोटी रुपयाची ब्रायब दिली. सो हाज्या वयल्यान क्लियर जाता की संविधाना भितर जे रायट्स सगळ्या नागरिकाक ह्या देशाच्या, तो मागीर गरीब आसूं किंवा कोणें आसूं, हाका जे आसा ते आज रायट्स मेळना. या बीजेपीच्या रेजिमान फक्त जे क्रोनी मित्र ह्या सरकाराचे आसात तेच ग्रो जातात. नॉट इन टर्म्स ऑफ 10, 100 but 1000 टाइम्स फोल्ड्स त्यांची वेल्थ वाडटा, तांचे कॉन्ट्रॅक्ट्स येता. पाचवो आणि म्हाका दिसता सगळ्यात महत्वाचो तो म्हणल्यार सेफ डेमोक्रेसी एंड फ्रीडम्स विच आर गॅरंटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन. आज आम्ही पहिले बीजेपी आणि RSS हे डेमोक्रेसी भितर बिलीव करना. तांकां प्रत्येक इंडिव्हिज्युअलाचो आवाज हो तांकां आयकूं येना. आम्ही पहिले की देशा भितर सरकाराक कशी फोडप, आमदारांक कशे विकते घेवप, लोकांनी निवडून दिल्ले सरकार पार्ट्यो कश्यो फोडप, हे म्हाका दिसता गेल्ल्या 10 वर्सांनी आम्ही पहिले. हे बीजेपीचे सरकार एंटी डिफेक्शन लॉ अंडर द 10th शेड्यूल सुद्धा अमेंड करपाक रेडी ना. जे लोकशाही पद्धतीन लोक जाका निवडून दिता ताचे ते रिस्पेक्ट करना. सो हे सगळे मुद्दे आज म्हाका दिसता महत्वाचे आसात. सकाळचे हांव टीव्ही जेन्ना पळयतालो तेन्ना फक्त टीव्हीचेर आज 26/11 हेच आज थोडे मिडिया चॅनल्स दाखयतात. म्हाका दिसता आज कॉन्स्टिट्यूशन डे, ज्या संविधानाच्या अंडर प्रत्येक नागरिकाक जे अधिकार, जे रायट्स आमकां मेळपाक जाय, जाका आमी बायबल म्हणपाक शकता, आमची भगवद्गीता म्हणपाक शकता, हाचो म्हाका दिसता खंयच उल्लेख ना. आणि दिस इज अ व्हेरी सिरियस इश्यू. आज अनएम्प्लॉयमेंट इज एट द पीक. आज लँड कन्वर्जन ह्या सरकारान गेल्ली 10 वर्सां जर आमी पळयत, 2011-12 ह्या कार्यकाळात ह्या बीजेपीच्या सरकारान गोयच्या जनतेक सांगले की तेन्नाचे काँग्रेस सरकार जे आशिल्ले तांणी गोयचे जागे विकले आणि त्या नाऱ्याचेर आमचे सरकार गेले 2012. आणि आज आमी कितें पळयता, 10 पटीन चड ह्या सरकारान आज गोयचे जागे विकले. आणि कोणाक विकले? हे सगळे भायले, रेड्डी, वर्मा, शर्मा. आम्ही पहिले की ज्या गोंय राज्याचो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड, चीफ सेक्रेटरी आशिल्लो, तो सुद्धा इलिगल पद्धतीन आज आमची शेतां कन्वर्ट करता. सो जेन्ना मुखार आयले तेन्ना तेका काढून ट्रान्सफर केलो. सो आज प्रत्येक गोंयकार, प्रत्येक नागरीक जेन्ना आज रस्त्याचेर ट्रॅव्हल जाता, आज गोंयचे रस्ते इतले अनसेफ जाल्या की 33 वरांचेर एक गोंयकार मरता. आज खंयचोच रस्तो सेफ ना. हे बीजेपीचे सरकार इलेक्शन आयले की सांगता की आम्ही डेव्हलपमेंट केलो, आम्ही हायवेज बांधले. पूण त्या हायवेचेर म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान फॉर्च्युनर गाडयेंतल्यान देऊन खंयच्या तरी दुसऱ्या गाडयेन ते फाटल्यान तुज्या कॉन्वॉयान स्कॉर्पिओ असता, त्या स्कॉर्पिओन बसून एक दीस पळय की कितें हालत जाता ती. ते क्वालिटी ऑफ रोड्स पळय. जो मनीस पेडणेच्यान पणजे ट्रॅव्हल करता ताका विचार कितें हाल जाता त्या रस्त्यार. त्या रस्त्याचेर कॉन्क्रीट रोड जे केल्या, ज्या कॉन्ट्रॅक्टरान केल्या, ताणे पेवराचे कॅलिब्रेशन सुद्धा करून आशिल्ले. अंधाधुंदी वेपार करून तुम्ही आज फक्त करप्शन. हांगा हे बीजेपीचे सरकार म्हणटा ते फक्त प्रोजेक्ट हाडटा हजारांनी करोडाचे, ताचेर 20%, 30% घेतले
की मागीर ते पाड पडली क्वालिटी. आज तुम्ही गोंयांत खंय वचात, आज प्रत्येक गावा कोपऱ्यात तुम्ही आज वचून रस्त्याची हालत पळयात. आता संविधाना भितर आमकां हो रायट आसा प्रत्येक नागरिकाक की आमकां आमच्यो बेसिक नेसेसिटी ज्यो आसा, लायट आसतली, उदक आसतले, रस्ते आसतले, हे मेळपाक जाय. हो प्रत्येक मनशाचो अधिकार. आता गोंयांत रोड टॅक्स इज एट हायेस्ट, तरी आमकां रस्ते मेळना. जो मनीस बाबडो कामाक शहरान येता गावांतल्यान, ताका गॅरंटी सुद्धा ना की आपूण सेफ घरा पावतलो म्हणून. दुसरे, हेल्थ कॉन्स्टिट्यूशनाच्या आधाराचेर जे आमकां वेलफेअर आणि हेल्थ फॅसिलिटी मेळपाक जाय त्यो आज गोंयांत मेळना. आज तुम्ही खंयच्या हेल्थ सेंटरान वचून आज तुम्ही परिस्थिती पळयात. 2 दीस पयलीं एका एक्टिव्हिस्टान मडगांव डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचो फोटो घातिल्लो की थंय सिनियर सिटीजनांक सुद्धा ती सेपरेट लायन ना. थंय आमी पळयलें की संडेचे थंय लॉन्ड्री बंद आसता, सोमारा येता तेन्ना ते बेडशीटां ना. आज तू प्रत्येक साध्या सीएचसीन वच, पीएचसीन वच, थंय वखदां अवेलेबल ना, थंय दोतोर ना, सादे टेक्निशियन ना, सादे एक्सरे मशीन ना. हायकोर्टान सुद्धा या सरकाराक डायरेक्शनां दिली, ऑर्डर दिली, तरी हे सरकार जागे जायना. जे ट्रेडिशनल धंदे आशिल्ले गोंयांत, ते फिशरमॅन आसतले, आमचे टॅक्सी भाव आसतले, जे टुरिझम इंडस्ट्रीन आमचे जे भाव शेक्स ओनर आसतले किंवा दुसऱ्या धंद्यांनी आसतले, तांचो आज धंदो हे सरकार काबार करपाक उठला. जे मायनिंगान आशिल्ले ट्रेडिशनल तांकां तर ह्या सरकारान काबार केले. केन्ना मायनिंग चालू जातले हे अजूनही ते स्पष्ट सांगनात किंवा ताचेर क्लॅरिटी ना. एव्हरी 6 महिने जाले की ते सांगतात फुडल्या चवथीक चालू जातले, चवथ जाली की म्हणटा दिवाळीक चालू जातले, दिवाळी गेली की म्हणटा क्रिसमसाक चालू जातले, क्रिसमस गेले की म्हणटा न्यू इयराक चालू जातले. जे 2 लाख लोक डायरेक्टली इनडायरेक्टली मायनिंगाचेर डिपेंडंट आशिल्ले, त्या लोकांचे कितें जाले ह्या सरकारान गेल्ली 10 वर्सां तांचे ऑडिट सुद्धा करूना. सरकाराक खबर सुद्धा ना की ते लोक आज कशे जितात किंवा ते आज जिते आसात, तांचे लायव्हलीहूड कशे चलता, हे सरकाराचे कांयच ताचेर स्टडी ना. दुसरे, करप्शन इज एट पीक. आज प्रत्येक डिपार्टमेंटात तुम्ही वचून पळयात, तुम्ही पंचायतीन वचात, तुम्ही खंयच्या गव्हर्नमेंट ऑफिसान वचात, आज पैसे दिल्याशिवाय तुझे कांयच कामां चलना. सब रजिस्ट्रार ऑफिसांनी वचून पळयात, तिसवाडेचे वचात, तुम्ही म्हापशा वचात. हांवें आयकलां हे दिसांनी पेडण्या सब रजिस्ट्रार इज मिंटिंग मनी, खोऱ्यांनी ओडटा सुद्दां थंय. बिकॉज हे दिल्लीवाले येतात आणि ते लाखांनी ऑफर करतात. तो गोंयकार बाबडो जो आसा तो थंयच उरता. आज लॉ अँड ऑर्डर हो कंप्लीट कोलॅप्स जाल्लो आसा गोंयांत. आज आमी पळयतात क्रायम रेट कितले वाडले, मर्डर वाडटात, रेप वाडटात, पूण ह्या सरकाराचेर कांयच ताचो कंट्रोल ना. सो म्हाका दिसता हे सगळे मुद्दे जे आज कोर इश्यू आसा आणि हे सरकारान गेल्ले 1-1.5-2 महिने आमी पळयतात की हे इश्यू डायवर्ट करपाचो प्रयत्न केला. पयलीं सेंट फ्रांसीस झेवियराचो तो इश्यू काडलो, ताज्या उपरांत तांणी एक अटेम्प्ट केलो थंय पेडण्या डिस्टर्बन्स करपाचे. जेन्ना एक नीज गोंयकार जो 500 वर्सां गोंयांत जाणी रावून ह्या स्वातंत्र्याक जाणी वांटो घेतला, ताचेर हे बहिष्कार घालतात, ताका हे टेररिस्ट म्हणटात, ताका कसाब म्हटलो, हाचेर कांय कारवाई जायना, मुख्यमंत्री उगी आसा. सो ही कसली डेमोक्रेसी? इज दीस नॉट डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स? इज दीस नॉट डायव्हर्जंट पॉलिटिक्स? म्हाका दिसता हे सगळे मुद्दे घेऊन आमची कॅम्पेन संविधान रक्षक अभियान ही आमी फाल्यांच्यान वी विल लॉन्च दीस. फुडले 60 दीस गांवांत, गोंयच्या प्रत्येक गांवांत, प्रत्येक मतदारसंघात आमच्यो ज्यो दोन्ही आमचे डिस्ट्रिक्ट अध्यक्ष, आमचो उत्तर गोंयचो बाब विरेन शिरोडकर, तसोच आमचो दक्षिण गोंयचो बाब साबियो डिसिल्वा, हे दोगूय जाण आपले प्रत्येक 20-20 मतदारसंघांनी फुडल्या
2 महिन्यान हे कार्यक्रम करतले, थंय बैठक्यो जातल्यो, प्रेस कॉन्फरन्सी जातले, थंय लोकां भितर जागृताय जातली, थंय लोकां भितर कशा पद्धतीन हे सरकार आमचे गोंयची आयडेंटिटी, गोंयचे जागे, गोंयचे जमनी, गोंयची भाटां, गोंयची बेसां कशे विकतात. आज तुम्ही पळयात प्रत्येक गोंया भितर आज प्रत्येक ग्रामसभेक आंदोलनां जातात, प्रत्येक ग्रामसभेक आज जाग्याक लागून लोक उठतात. आयताराच्या ग्रामसभेक आमी पळयलें की कुडचड्यार थंय जेटी जाता म्हणून थंय बोवाळ. आमचे दक्षिण गोंयचे चिकालेच्या पंचायतीन म्हाका दिसता एव्हरी ग्रामसभेक थंय बोवाळ आसता. थंय अजूनही लोक भुतानीचे ते प्रोटेस्टाक बसला, पण सरकार ताचेर अजून कांयच क्लॅरिफिकेशन दिना. आज गोंयच्या प्रत्येक भागा भितर ते मागीर पेडणे आसतले किंवा काणकोण आसतले, प्रत्येक ग्रामसभेक प्रत्येक गांवांत आज प्रोटेस्ट चालू आसा. गेल्ल्या आयतारा आमी पळयले की हो मुख्यमंत्री दिल्ली नीती आयोगाच्या मिटिंगेक वता आणि सांगता की गोंयचे नाव म्हणटा तो इंटरनॅशनली वेले कोणे सन्मानान. ही लज की आमचो मुख्यमंत्र्याक खबर ना गोंयची संस्कृती कितें, गोंयचो कल्चर कितें. तो थंय वचून सांगता सन्मानाक लागून म्हणटा आमी इंटरनॅशनल लेवलाचेर पावले. ते सन्मान हाडपाक या बीजेपीचे एजंट काल आमी पळयले की अंजुना थंय ग्रामसभेक बोवाळ करतात, लोकांक मारतात. हो कसलो न्याय? डेमोक्रेसी भितर प्रत्येक मनशाक अधिकार आसा आपलो रायट उलोवपाक, लोकांचे जे प्रश्न आसा ते मांडपाक. जेन्ना जॉब फॉर कॅश फॉर जॉब स्कॅम जालो, जेन्ना आमी प्रोटेस्ट केलो तेन्ना आमचोय आवाज दामपाचो प्रयत्न जालो. सो आज हे सरकार प्रत्येक गोष्टीचेर आज लोकांचो आवाज दामपाक सोदता. आज कॉन्स्टिट्यूशन डे, संविधान दीस, आयच्या दिसा आमच्या ह्या देशाचे संविधान, आमचे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एडॉप्ट जाल्ले. म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान आयचो हो दीस मनोवपाची गरज आसा आणि फुडले 60 दीस टील 26 जानेवारी म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान विचार करपाक जाय की आज संविधाना भितर जे रायट्स आमकां जे आसात ते आमकां मेळटा. हे सरकार आमचे रायट्स प्रोटेक्ट करता काय आमचो आवाज दामता, आमचेर भंय घालता, आमकां रस्ते सारके ना, आमकां उदक मेळना, आमकां लायट मेळना, आमकां जॉब ना, आमची हॉस्पिटलां सारकी ना, आमकां वखदां मेळना. सो गेल्ली 10 वर्सां ह्या बीजेपीन गोंय राज्याक काबार केल्लो आसा. हे घेवन आमी प्रत्येक मतदारसंघात काँग्रेस पक्ष वता. एनी क्वेश्चन्स? हे कॅम्पेनिंग करता 2017 इलेक्शनाक लागून लीक आहा. काँग्रेस पक्ष म्हणटा तो सदांच लोकां बरोबर आसा. लोकांचे प्रश्न जे आसा ते घेवन काँग्रेस पक्ष सदांच टायम एंड अगेन लोकां बरोबर रावला. हो संविधान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, हो काँग्रेस पक्षान आमचे ह्या देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्या मार्गदर्शना अंडर हे जाल्ले. आणि म्हाका दिसता हाजो अभिमान काँग्रेस पक्षाक आसा. आणि हे जे अधिकार आसात, हे रायट्स आसा, हे प्रत्येक नागरिका मेरेन पावपाक जाय, लोकां मेरेन पावपाक जाय. आणि एज अ मार्क ऑफ 75 years सेलिब्रेशन फ्रॉम 26 नोव्हेंबर 2024 ते 26 जानेवारी 2025, हे 2 महिने इन सेलिब्रेशन ऑफ दिस 75 years, काँग्रेस पार्टी इज ऑर्गनायझिंग दिस प्रोग्राम. यावर्षी सन्मान कुठे होईल असं वाटतं? ताचेर म्हाका दिसता सेपरेट आमी एक प्रेस कॉन्फरन्स घेवया. आयचो दीस हो संविधानाचो दीस आणि आमचे रायट्स प्रोटेक्ट करप इज मोर गरजेचे. या विषयावर तुम्ही आंदोलन केलं सर्व राज्यभर आणि परवा तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, पोलिसांनी तुम्हाला तुमची धरपकड केली. त्याच्यानंतरचा हा विषय डायव्हर्ट होणार नाही या तुमच्या नवीन अभियानाला? आम्ही तुका सांगले की हे मुद्दे आता गावागावान घेऊन वचले आम्ही. हे मुद्दे, हे सगळे मुद्दे घेऊन गावागावांनी वचले. डायव्हर्ट जावपाचो प्रश्न ना. हे आता प्रत्येक घरामेरेन पावपा जाय इश्यू.
सो ह्या अभियानात जे संविधानान तुका चांगला राईट असा फॉर जॉब आज युवकांक नोकरी असा, आज युवकांक नोकरी ना, नोकरी असा त्यो तुम्ही विकता, हे घेऊन आम्ही प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक लोकांमेरेन वचता. आज संविधान दिसाक लागून तुम्ही जे घेतला कॅबिनेट ते चालयताले, तुम्ही म्हणता ते बीजेपी मानना किंवा आज त्यांनी काहीच करू ना संविधान दिसाक लागून. मग ते संविधान हे देशाचे सर्वोच्च आहे, तरी मग तुमका कसे दिसता बीजेपी कोणाक मागता तर? हे प्रश्न म्हाका दिसता बीजेपी विचारचो पडटलो. पूण समज जर तर बीजेपी जर तर संविधानाक जर तर रिस्पेक्ट करता, हांवें पयर सांगिल्लें की संविधानान जे आमकां अधिकार दिला, संविधानान प्रत्येक मनशाक सायलेंट प्रोटेस्ट करपाचो रायट दिला. जे रॉंग डुईंग्स आसात, ज्यो चुको जातात, हे संविधानान आमकां अधिकार दिला लोकां मुखार हाडपाचे. काँग्रेस पार्टी एक प्रिन्सिपल ओपोजिशन पार्टी नॅशनली, आमचे कर्तव्य की लोकांचेर जो अन्याय जाता हे लोकां मुखार हाडप. त्या दिसा आमी पळयलें की एसडीएम, डेप्युटी कलेक्टर, जो एक सरकाराचो एक कर्मचारी ऑफिसर, तो संविधानान दिल्ले राईट्स आमचे दामता. सो संविधान सरकाराच्या वयर काय सरकार संविधानाच्या वयर, हे हांवें पयर विचारिल्लें. ते म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान आज क्लियर करपा आशिल्लें. मुख्यमंत्री आज गोंयच्या युवकांक जॉब ना, आज गोंयच्यो जमनी काबार केल्यो, हाचेर उलोवपा सोडून तो सांगता की 3 देश केले, पाकिस्तान केलो, बांगलादेश केलो. अरे तूं जन्माक सुद्दां येवं नाशिल्लो दिसता. जेन्ना भारत देश स्वतंत्र जालो तेन्ना जन्माक सुद्दां येवं नासता मरे. सो त्या वेळावयली परिस्थिती, त्या वेळावयल्यो पॉलिटिकल सिनारिओ कॅन यू इवन इमॅजिन एंड अंडरस्टँड? हे सदांच सांगता की गोंयचे म्हणटा तो लिबरेशन लेट जालें. हांकां पयलीं हिस्ट्रीच खबर ना. म्हाका दिसता हे सगळे मुद्दे आज खरें म्हणल्यार जर तर भारतीय जनता पार्टी जर तर संविधानाक जर तर मानता, किंवा तांकां दिसता की संविधान म्हणटा ते देशाचे सर्वश्रेष्ठ आमचो बायबल, आमचो बूक किंवा आमचे ग्रंथ किंवा आमचो जर ते मानता, जाल्यार म्हाका दिसता आज ह्या सरकारान ताचेर पयलीं सांगपा जाय आशिल्लें की एंटी डिफेक्शन लॉ, जातून तांणी 2 फावटी गोंय राज्यांतले आमदार फोडले पावराक लागून, ओपोजिशनचो आवाज दामपाक लागून. हाजेर क्लियर स्टँड येवपा जाय आशिल्लो की लोकांचो मॅन्डेट ह्या सरकारान चोरला आनी फटयला. ताचेर सांगा मरे की ना आतां आमचें सरकार आयलें डबल इंजीन, आमी आतां ते 10th शेड्यूल वी विल अमेंड, एंटी डिफेक्शन लॉ विल अमेंड. कित्याक सांगना? पहिले तुम्ही आंदोलन केले, तुमका धरपकड केली पोलिसांनी, तो आवाज तुमचा दाबलेला असा तेव्हा असं तुम्ही म्हणता. आता पुढलो स्टँड कितें आसा तुमचो? आमी सांगले की आमचो आवाज तांणी कदाचित पणजे दामला आसतलो. आतां हो आवाज घेवन आमी पूर्ण गोंयभर वतले. ह्या आमच्या अभियाना भितर जे आज गोंयचे जे मुद्दे आसात, जे हांवें तुका 5 सांगले, फायट फॉर इक्वॅलिटी, प्रोटेक्शन एंड रिजर्वेशन, एबॉलिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन, कॅपिटलिस्ट गव्हर्नमेंट आनी सेव्ह डेमोक्रेसी. आनी डेमोक्रेसी भितर जे आमकां गॅरंटीज आसात, हे 5ूय भितर जे आज मेन मुद्दे आसतले, किंवा जॉब स्कीम आसतलो, जागे आसतले, बेसिक फॅसिलिटी हेल्थ आसतले, हे सगळे आज आमचे संविधानांत हे घेऊन आम्ही सगळे गोंयभर वी विल गो. पण तुम्ही आता आंदोलनाय जातली. आंदोलन कसे जातात? तुका बॅन केला म्हणतात ना, पणजे केला रे. आमचो आवाज पणजे धाडला, बट दॅट वी विल चॅलेंज. डेप्युटी कलेक्टराक पावर ना सेइंग दॅट टू पुट अनकंडिशनल आमकां आवाज दामपाचो फॉर 6 months. तिने आमकां